नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर जवळजवळ सगळ्यांकडे मेणबत्त्या पोचत आलेल्या आहेत आता, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात काय करायचं याची काळजी आहे। सगळ्यात पहिल्यांदा दिवाळी कॅन्डल रिच्युअल किट, ते आपल्याला दिवाळीमध्ये त्याच्यावर लिहिलेली आहे। पहिली कॅन्डल ही आपल्याला धनतेरस दिवशी वापरायची, दुसरी नरक चतुर्दशी दिवशी वापरायची आणि तिसरी कुबेर कॅन्डल ही आपल्याला लक्ष्मीपूजना दिवशी वापरायची। घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये या कॅन्डल लावून ठेवायच्या। त्या दिवशी त्या कॅन्डल पूर्ण जळल्या पाहिजेत। तिन्ही सांच्या वेळी कॅन्डल लावायच्या, त्याच्यावर संपतील त्या दिवशी संपतील। सकाळपासून त्या कॅन्डल लावल्या तरी चालेल, कारण 24 ते 25 तास त्या कॅन्डल जळत असतात। त्यामुळे आज धनतेरस आहे, सकाळीच लावून ठेवली तरी चालेल। जर तुम्हाला संध्याकाळी लावायची, संध्याकाळी 7 पर्यंत, दुसऱ्या दिवशीच्या नरक चतुर्थीपर्यंत, नरक चतुर्थी आपण सकाळी साजरी करतो, त्यामुळे ती कॅन्डल तुम्हाला सकाळी लावली पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचे आहे की सकाळी कॅन्डल लावा। अगदी तुम्हाला वाटलं कॅन्डल संपत आली तर थोडा वेळ झाकून ठेवा आणि परत संध्याकाळच्या वेळी लावा, पण त्या दिवसासाठीच त्याच्यावर रेकी आहे, त्या दिवसापुरत्याच त्या काम करणार आहे, त्यामुळे त्या दिवशी त्या कॅन्डल संपवा। ही झाली दिवाळी कॅन्डल रिच्युअलची। आता ज्यांनी स्टार ऑफ डेव्हिड घेतली त्यांचं, स्टार ऑफ डेव्हिडच्या मी रेमेडी पण तुम्हाला खूप साऱ्या सांगणार आहे, पण स्टार ऑफ डेव्हिडच्या कॅन्डलचं सगळ्यात पहिलं काम हे आहे, घरातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाकणे। घरातील वाईट, मुलांच्या वाईट सवयी, नवऱ्याच्या वाईट सवयी, बायकांच्या वाईट सवयी, सगळ्यांच्या वाईट सवयी किंवा त्यांच्या अंगावर असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही काढून टाकणं हे स्टार ऑफ डेव्हिडचं काम आहे। त्यामुळे स्टार ऑफ डेव्हिड ही अशी कॅन्डल आहे, जादूची कॅन्डल आहे, कॅन्डल मॅजिकच याला म्हणतात की ही कॅन्डल घरातली निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकते। ज्यांना विविध प्रकारचे धूप करा, हे करा, ते करा, याला वेळ नसतो, त्यांच्या ज्या लाईफमध्ये आपल्या भरपूर सारा त्यांना वेळच नाहीये, त्यांनी एक कॅन्डल जरी नुसती जाळली आणि त्याला फक्त आपल्या मनातल्या इच्छा सगळ्या सांगितल्या काय माझ्या घरातनं सगळी आलाबळा टळून जाऊ दे आणि पॉझिटिव्ह ऊर्जेनं माझं घर भरभरून निघू दे, एवढं जरी यांना बोलून कॅन्डल बंद केली तरी सुद्धा बास आहे। तुम्हाला हवी तशी ही कॅन्डल तासभर 2 तास तुम्ही लावून चमच्यानं किंवा फुलानं ह्याला बंद करायची आणि परत लावायची। स्टार ऑफ डेव्हिड ही कॅन्डल जिथं शक्यतो अंधार असेल तुमच्या घरात तिथं लावा, म्हणजे तिथं सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी असती ती तिथनं निघून जाती। दुसरी कॅन्डल सगळ्यांच्या आवडीची कॅन्डल आहे, ती म्हणजे एंजल कॅन्डल। तर या एंजल कॅन्डल तुम्ही 5 रंगाच्या कॅन्डल येतात ह्याच्यामध्ये, की 5 तत्व एकत्र करायची ताकद असते आणि शेवटचं अग्नितत्व। तर या कॅन्डल जर तुम्ही दिवाळी दिवशी, ह्याचे रिच्युअल सुद्धा भरपूर म्हणजे रेमेडी सुद्धा मी खूप साऱ्या पुढे दाखवणार आहे तुम्हाला, पण जर या कॅन्डल तुम्ही दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी, पाडव्या दिवशी, कशाही दिवशी जर या कॅन्डल लावल्या तर साक्षात ब्रह्मांड तुम्हाला प्रसन्न होणार आहे। युनिवर्स तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देणार आहे। त्याचप्रमाणे या कॅन्डलवर सुद्धा तुम्ही टूथपिकनं लिहू शकता तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या, आणि नंतर या कॅन्डल सुद्धा लावू शकता। या सगळ्याचे व्हिडिओचे डेमो मी तुम्हाला पुढे टाकणार आहे, दिवाळीच्या आधी सगळ्याचे डेमो तुम्हाला मिळतील। त्याचप्रमाणे उलूक महाराजांचा 5चा कोंबो किंवा एक उलूक महाराज। उलूक महाराज हे कोण आहेत तर माता लक्ष्मीची सवारी आहे। मग हे जिथं असतील तिथं माता येणार, चालत म्हटलं तरी येणार, पण त्यांच्यासाठी येणार, म्हणून उलूक महाराजांची कॅन्डल आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे। यावर सुद्धा तुम्ही मागं टूथपिकनं अफर्मेशन लिहू शकता ज्या तुम्हाला पाहिजे त्या, आणि या पण 5 कॅन्डल तांदळामध्ये लावायच्या आहेत आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी। अगर तुम्ही रोज दिवाळीचे 4 दिवस सुद्धा एक कॅन्डल लावू शकता किंवा 5 कॅन्डल पण लावू शकता, तुमची इच्छा। तर या प्रकारे ते पण वापरायचं। ह्याच्याकडे बघून धन, लक्ष्मी, शांती, समृद्धी सर्व काही आपल्या घरामध्ये ह्याच्यापासून येणार आहे। आता अजून कॅन्डलचे प्रकार आहेत ते रेमेडीमध्ये वापरले जाणार आहेत बाकीचे। परत की कॅन्डल आहे आपल्याकडे, की नशिबाची नशीब खुलणारी चावी, ती सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी की कॅन्डल वापरू शकता। की कॅन्डल मला विचारा, इथं नाहीये माझ्यापाशी आत्ता, तर की कॅन्डल मला विचारा, मी तुम्हाला फोटो टाकू शकते। तर या प्रकारे कॅन्डलचा उपयोग आपल्याला करायचा। आता 7 चक्र यामध्ये पण येते आणि 7 चक्र बॉटलमध्ये पण येते। तर एका घरात एक कॅन्डल 7 चक्राची बास असती सगळ्यांच्या आरोग्यासाठी। आता सगळ्यांच्या आरोग्यासाठी मी ह्याच्यावर तुमच्या प्रत्येकाच्या नावाची रेकी करून देणार, या कॅन्डलवर प्रत्येकाच्या नावाची रेकी करून देणार। आता जर तुम्हाला
बॉटलमध्ये झाली रेकी आणि फ्री कॅन्डलमध्ये तुम्ही याच्यावर लिहू शकता तुम्हाला जो आजार आहे तो माझा बरा झालाय, शुगर माझी कंट्रोलमध्ये आहे, बीपी माझा कंट्रोलमध्ये आहे, माझा अजून तुमचे कुठले आजार असतील, संधिवात असेल काय, ते सगळं कंट्रोलमध्ये आहे असं टूथपिकने ह्याच्यावर लिहून ही बर्न करू शकता. शांततेनं झोपायच्या आधी 1 तास ही कॅन्डल लावायची. प्रत्येकानं त्याला आपल्या आपल्या अफर्मेशन द्यायच्या. सगळ्या खोल्यांमध्ये आपली आपली उचलून नेली, आपल्या अफर्मेशन नेल्या, परत आईवडिलांच्या खोलीत नेली, परत आपल्या खोलीत नेली तरीही चालती. पण झोपताना 1-1 तास, अर्धा तास ह्याचा स्मेल, याची पॉझिटिव्ह एनर्जी, याची प्रत्येकाच्या खोलीमध्ये झोपताना असायची गरज आहे. आपोआप मन फ्रेश होईल आणि सकाळी उठल्यापासून रोगांवर तुमच्या किती नियंत्रण होईल हे तुम्हीच बघा. या प्रकारे 7 चक्रा कॅन्डल ही आपल्याला वापरायची आहे. दुसरी गोष्ट अजून बऱ्याच जणांना माहित नाहीये ते म्हणजे मनी सोप. तर मनी सोप हा तुम्ही दिवाळीला सुद्धा वापरू शकता, कुणालाही गिफ्ट देऊ शकता. मनी सोपमुळं आपल्या शरीरातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातात, जशा प्रोटेक्शन सॉल्टमुळं. ते पण माझ्याजवळ आत्ता नाहीये, मी सगळं मागितलं होतं अनुश्रीला. तर प्रोटेक्शन सॉल्ट 1 चिमट पाण्यामध्ये घालून जर आपण मनी सोपनं आंघोळ केली, मनी सोपचा फेस केला अंगावर आणि डोळे मिटून ज्यावेळी आपण शॉवर घेऊ, पाणी घेऊ अंगावर, त्यावेळी त्या फेसाकडं ड्रेनेजकडं जिथनं पाणी जातं तिकडं बघून जर आपण मनात हे केलं की या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी माझ्या अंगातनं निघून चालल्या आहेत, आणि जेव्हा स्वच्छ पाणी घेतो त्यावेळी इमॅजिन करायचं की आता भरपूर सारा पैसा माझ्याकडे येत आहे, हा पैशाचा पाऊस माझ्यावर पडत आहे, थँक्यू युनिवर्स, माझी परिस्थिती सुधारत आहे, दिवसेंदिवस माझे कामधंदा वाढत आहे. ज्या काही तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या त्या तुम्ही हा साबण लावून देऊ शकता. हा मनी सोप आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे नवीन निघालेलं आपलं पायराइडचं पिरॅमिड. यामध्ये ट्री केलेला आहे. तुम्हाला मी परवा ह्याचा व्हिडिओ करून पण सांगितलं की सगळ्यात महाग काय आहे, तर हा ट्री आहे. पायराइड हे महाग आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला थोडासा हा महाग सुद्धा मिळू शकतो. त्याचबरोबर पायराइडचा ब्रेसलेट, दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत आपल्याकडे आता. तर पायराइडचं काम काय आहे किंवा वापरायचा कसा हे प्रत्येक जण विचारतं. तर आपल्या घरात 4-5 माणसं कमवत असतील तर, आणि आपल्याला ब्रेसलेट आणि हे दोन्ही वापरणं योग्य आहे. पण 4-5 माणसं कमवत असतील आणि ब्रेसलेट वापरायला जमत नसेल तर एक पायराइडचं पिरॅमिड घरामध्ये तुम्ही ठेवलं. हे पिरॅमिड देवामध्ये ठेवायचं नाहीये, हे पिरॅमिड लॉकरमध्ये ठेवायचं नाही, हे कुठंही ठेवू शकता तुम्ही. खोलींमध्ये शोकेसात ठेवू शकता, खोल्यांमध्ये ठेवू शकता, आपल्या कुठे ठेवू शकता. रोज त्याच्याकडे बघायचं आहे, त्याच्यावर हात ठेवायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचे आहेत त्याला सगळ्या. ज्या तो स्वतः जिथं असतो तिथं सुख समृद्धी घेऊन येतो, पैसा घेऊन येतो. हेच पायराइडचं महत्व आहे. त्याला काही न करता एका रेखीवर तो तुमच्याकडं वर्षभर चालतो. या पिरॅमिडला 1 वर्षाची रेखी असते, ती 1 वर्ष ते काम तुमचं करणार भरभराटीचं. त्याचप्रमाणे या ब्रेसलेटला सुद्धा 1 वर्षाची रेखी असते. आणि जर तुमच्याकडं तुम्ही अजून जर हे घेतलात, चार्ज होता ज्याच्यावर ग्रह आणि लक्ष्मी, तर हे घेतलात तर याच्यावर तुम्ही 1 तासभर हे ठेवू शकता. हे परत चार्ज होणार आणि जास्तीत जास्त 520 राजा सुद्धा काम करणार. हे सुद्धा तासभर त्याच्यावर ठेवलं तरी तेच होणार. सगळे ॲटम आपले क्रिस्टलचे असतात, लागतात, जड असतात, फुटतात. मुलांपासून सगळ्यांनी सावध ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रमणी, सगळ्यांना माहित आहे शुक्रमणी, पण शुक्रमणी ज्यांना घ्यायला जमला नसेल त्यांनी आता सुद्धा शुक्रमणी घेऊ शकता. 1-2 मिनिटं, 2 तुमच्या अगदी आवडीची आणि महत्वाची आणि खूप दिवस तुम्ही सगळेजण मागत होता अशा गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या म्हणजे 2 ब्रेसलेट कशाचे असतील तुम्ही ओळखा, जे तुम्ही वारंवार मागत होता ते. एक आहे ह्याच्यातलं वेट लॉस करायचं ब्रेसलेट. तुमच्या नावावर तुमचं वजन किती आहे आणि तुम्हाला किती कमी करायचंय हे मला सांगायचं. ह्याच्यावर मी तुम्हाला रेकी करून देणार. 6 महिन्याची पॅक,
6 महिन्यानंतर तुम्हाला या ब्रेसलेटवर परत रेकी घ्यावी लागणार, नाही तर ब्रेसलेट बदलावं लागणार. नेहमीच्या ब्रेसलेट सारखेच याला नियम आहेत की जन्म आणि मृत्यू या ठिकाणी न्यायचं नाही. बाकी दिवसभर तुम्ही पर्समध्ये ठेवा, हातामध्ये ठेवा, उशाखाली ठेवा, कुठेही ठेवू शकता. त्याला बाकीचं काही नॉनव्हेज खाताय बिताय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि दुसरं ब्रेसलेट ह्याच्यातलं आहे ते म्हणजे आजकाल भारतामध्ये 90% लोक ज्याच्यामुळं ग्रसित आहेत ते म्हणजे शुगर. तर एक ह्याच्यातलं आहे शुगरचं ब्रेसलेट, ज्यानं शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकते. जशी सेवन चक्रामुळं अनेक लोकांची शुगर कंट्रोलमध्ये आलेली आहे, BP कंट्रोलमध्ये आलेले आहेत. तुमच्या व्हॉट्सअप वाचायला पण मला वेळ होत नाही, एवढे तुम्हाला सगळ्यांना गुण येत आहेत. त्याचप्रमाणे विशेष आजारांवर विशेष ब्रेसलेट म्हणून तयार केलेलं आहे. आणि मी अगदी तुम्हाला सांगते, मी आत्ता दिवाळीच्या घाईमध्ये हे विकणार नाहीये, तरी सुद्धा हे बघा फक्त 10 ब्रेसलेट माझ्याकडे आहेत. ही 10 आहेत आणि ही 10 आहेत. आता जे पहिले घेतील ते घेतील, नाही त्यांना आपण दिवाळीच्या नंतर घेऊया. दिवाळीच्या मध्ये मी हे काही आत्ता काढणार नाहीये. फक्त एक नवीन आहे तयार केलेलं म्हणून तुम्हाला सांगते. वेट लॉस आणि शुगर या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वेट लॉस झालं तर शुगर आपोआप कमी होते. शुगर कंट्रोलमध्ये राहिली तर आपोआपच दोन्ही होतं. शुगरमध्ये नुसतं वेट वाढतं असं नाही, कधी कधी शुगरमध्ये वेट कमी सुद्धा होतं. या दोन्ही गोष्टी कंट्रोल करेल ते ब्रेसलेट. तर नवग्रह चौकी तर आता सगळ्यांना माहीत झालंय किती गरजेची आहे आपल्यासाठी. नवग्रह किती गरजेचे आहेत. मध्ये एका ताईंनी मला विचारलं की पूजा करून झाल्यावर हे कपाटात कोंडून ठेवलं तर चालेल का? तर नाही, बिलकुल नाही. नवग्रह चौकी ही देव्हाऱ्यातच पाहिजे. नवग्रहांना कोंडायची चूक करू नका. नवग्रह कधीही कोंडून ठेवायचे नसतात. दुसरी जी आपल्याकडे प्लेट येते, जी प्लेट असायची पूर्वी किंवा अजून 2-4 शिल्लक आहेत, त्याच्यावर खूप सारी यंत्र आहेत की त्या यंत्रांची रोज पूजा करायची नसती, तर फक्त रविवारी करायची असती. म्हणून ज्यांच्याकडे प्लेट आहे त्यांनी फक्त रविवारी काढा आणि पूजा करा. पण ज्यांना माझ्यासारखीच चौकी हवी होती त्या सगळ्यांनी रोजच्या रोज चौकीची पूजा करा. तर आता तोंड दुखायला लागलं, पण माझ्याकडचे काही आयटम संपणार नाही आहेत. पण शक्यतो जेवढं आता तुम्ही लोकांनी घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टीचं, मनी ऑइल ज्यांनी घेतलंय, ब्रेन बूस्टर ऑइल ज्यांनी घेतलंय, दोन्हीचे वापर सेमच आहेत. थोडंसं एक असा नुसता रोल ऑन येतो, नुसता असा करत जा आणि आपल्या कानाच्या मागे लावत जा, दोन्ही कपाळाच्या इथं लावत जा आणि पामला लावून वास घेत जा, मनगटाला शिरांवर लावत जा आणि वास घेत जा आणि अभ्यासाला बसत जा. ब्रेन बूस्टर ऑइलमुळं मुलांचे छान छान रिझल्ट येत आहेत. ग्रीन क्रिस्टल ब्रेसलेटमुळे सुद्धा मुलांचे छान छान रिझल्ट येत आहेत. तर जरूर वापरा. मनी ऑइलला सुद्धा तेच करायचंय. आपण बाहेर जाताना, दुकानावर जाताना याच प्रकारे लावायचंय. मनी ऑइल ज्यांना लावायला आवडत नसेल त्यांनी मनी स्प्रेचा वापर करा. दुकानावर गेल्यावर आपल्या सर्व इकडं तिकडं पसरवायचं, मनी आपोआप आकर्षित होते, गिराईक आकर्षित होतं. त्याचप्रमाणे क्लायंट अट्रॅक्शन स्प्रे हा सुद्धा आपल्याकडे आहे. तो सुद्धा गिराईक खेचून घेण्याचं काम आपल्याकडं करतं. त्यासाठी दुसरा आहे पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे. तर पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे हा जर आपला मूड खराब असेल तर आपण जर तो आपल्या भोवती, ज्यांना मानसिक टेन्शन आहे, ज्यांच्या डोक्यात कायम निगेटिव्ह विचार येतात, त्या लोकांसाठी रामबाण आहे पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे. स्प्रे मारल्या जर चेहऱ्यावर तुमच्या स्माईल नाही आली तर फुकटामध्ये मी तुम्हाला स्प्रे द्यायला तयार आहे. एवढा तो स्प्रे सुंदर आहे. तर अजून एक स्प्रे आपल्याकडे आहे तो म्हणजे स्लीप मिस्ट. तर खरोखर स्लीप मिस्ट म्हणजे इतकी शांत झोप लागती. 2 ते 3 तासाची जरी फक्त आपल्या उशीवर फवारायचा येतो आणि 2 ते 3 तास जरी आपण झोप घेतली तर 8 तास झोप घेतल्याचं समाधान आपल्याला मिळतं. ना कुठली वाईट स्वप्न पडत, ना काही पडत, शांत झोप आपली होत असते. तर झोपेच्या तक्रारीवर काहीतरी गोळ्या खाण्यापेक्षा स्लीप मिस्ट जरूर वापरा. तर काय सांगू अजून तुम्हाला. पोटलीला ज्यांनी पहिली पोटली घेतली आहे त्याच्यामध्ये मी आत्ताच्या पोटलीत फरक केलेला आहे. काही गोष्टी तुम्हाला माझ्याकडनं जास्त द्यायचा प्रयत्न केला आहे. थोडासा त्याचा चार्ज जास्त आहे. तर जशी आहे तसं मी सांगतेय तसे त्याच्यात थोडेसे जास्त पैसे टाका. पोटली मी परत सांगतेय तुम्हाला की पोटली तुम्ही फोडू नका. आपल्याला धनतेरस दिवशी त्याची पूजा करायची आहे. पण काही लोक पिशवी फोडून देवापुढं पूजा करून ती पार लॉकरमध्ये त्यांची गेली सुद्धा. त्याला मी काही करू शकत
नाही. मी त्या दिवशीपासूनची रेकी दिलेली आहे, त्याला धनतेरस दिवशीपासून तुम्ही वापरली तरच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, हे मी प्रत्येक वेळी तुम्हाला समजून सांगत आहे. पोटलीची बॅग आली देवापुढं 12 तास ठेवा आणि व्यवस्थित ठेवून द्या. कपाटात ठेवून दिली तरी चालेल, पण उघडून तुम्ही जर ती पुजून ठेवत असाल तर त्याच्यावरची रेकी जाणार आहे, हे मी आधी पण सांगितलंय. आता खूप जणांच्या या हे आहेत की ताई लग्न ठरत नाहीयेत मुलांची, त्यासाठी काहीतरी कर. तर त्यासाठी ही पोटली मी तयार केलेली आहे की लग्नासाठी खास विवाह बंधन पोटली, लवकर शीघ्र विवाह होणे के लिए. तुम्ही म्हणाल ह्याच्यावर ताई हिंदी का लिहिती, तर खूप सारे बाहेरचे कस्टमर आपल्याकडे आहेत, बाहेरचा परिवार आपला आहे, कर्नाटक आहे, खूप म्हणजे काय बोलू, चारी दिशा जे काही असेल, मुंबई, गुजरात, राजस्थान, सुरत, गोवा, खाली आंध्र प्रदेश, काश्मीर, सगळीकडे आपले जण आहेत. त्यामुळे सगळ्यांना भाषा कळत नाही, पण माझ्या चेहऱ्याचे हावभाव आणि हातात बघितलेल्या गोष्टीचे स्क्रीनशॉट काढून मला विचारत असतात, ताई हे काय आहे, ताई ते काय आहे म्हणून. आणि सगळ्यात मोठी बॉटल, तुम्हाला खोटं वाटेल या बॉटलचं, की या बॉटल जेवढ्या महाराष्ट्रात नाही गेल्या तेवढ्या देशाच्या बाहेर गेलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण महाराष्ट्रातले लोक क्रिस्टलवर एवढं हे करत नाहीत, पण परदेशी लोक हे क्रिस्टलवर फार मोठा त्यांचा विश्वास आहे. फार मोठ्या मोठ्या कंपन्या क्रिस्टलच्या परदेशांमध्ये आहेत. कमी क्रिस्टल भारतात सापडतात, बाकी सगळे क्रिस्टल हे देशाबाहेरच सापडतात. त्यामुळे त्यांना त्यांची किंमत आहे. आणि खूप साऱ्या बॉटल आपल्या USA, कॅनडा, सिंगापूर, अजून काय काय त्यांची विचित्र विचित्र नाव आहेत, त्या सगळ्या देशांकडं आपल्या भरपूर बॉटल. आणि खरोखर महाराष्ट्रापेक्षा जास्त बॉटल मराठी भाषा न कळता बाहेरच्या देशात गेलेल्या आहेत. ह्याचं मला खूप आश्चर्य पण वाटतं आणि मी स्वतःवरच प्राऊड फील करते, का तर मी ह्याच्यासाठी माझं जीवन लावलं, मी माझा वेळ घालवला, मी माझ्या अनेक पैसे तयार करण्यासाठी घालवले आहेत की ही बॉटल न फुटता तुमच्यापर्यंत कशी येईल. ह्याच्यासाठी मी किती तयाऱ्या केल्या आणि किती बॉटल वाया घालवल्या हे तुम्हाला मला दाखवायचंय, पण कधी ना कधी जरूर दाखवेल. तर बॉटल प्रत्येकाकडं असू द्या, बाकी सगळ्यापेक्षा सुद्धा 11 रुपयांवर ही बॉटल तुमची काम करणार आहे. वर सध्या बॉटलवर ऑफर आहे. सिट्रीन ब्रेसलेट किती महाग आहे हे तुम्हाला चांगलं माहित आहे, तर ते मी ह्याच्यावर तुम्हाला ठेवलंय, कारण दोन्हीकडनं परिस्थिती माझ्या परिवाराची पटकन सुधारावी. आता काल सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की रात्री 1 वाजला तरी मी लक्ष्मी पावलांच्या ऑफर हे तुमच्या ऑर्डर्स घेत होते ते. तर ही लग्न ज्यांचं ठरत नाहीये त्यांच्यासाठी ही पोटली तयार केलेली आहे. लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज तुम्हाला ह्याचा फोटो दर काही मिळणार नाही, 2 दिवसात ह्याचंही सगळं तुम्हाला मिळेल. परत आता शेवट मी हे सांगते की ज्यांचे हे राहिलेलं आहे, ऑर्डर्स राहिलेले आहेत, पोटलीचे ऑर्डर राहिलेले आहेत, ज्यांना माझा मेसेज नाही आलेला, तुमचे कुरिअर करत आहे, फक्त अशा लोकांनी आपले आपले नंबर वर घ्या, एकदा स्क्रीनशॉट पाठवा, एकदाच पत्ता पाठवा आणि एकदाच सांगा मला, ताई आमचं हे राहिलं आहे, एवढं शब्दात सांगा. ताई वर बघ, ताई 100-160 मेसेज व्हॉइस मेसेज ऐकत बस नाही, सध्या वेळ नाही. प्रत्येकाच्या ह्याला ताई आली पाहिजे, प्रत्येक नंबरवर ताई पोचली पाहिजे. याच्यासाठी आपल्या परिवारानं आपलीच काळजी घेतली पाहिजे. ताईचा वेळ कसा वाचेल, त्यामुळं थोड्या शब्दात थोडंसं सांगायचं आणि आपली ऑर्डर पटपट बुक करून घ्यायची. आपली ऑर्डरचा नंबर वर यावा ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिवसातनं 100 वेळा हाय हाय करून नंबर वर घ्या, मी काहीही तुम्हाला बोलणार नाही, पण 100 वेळा जर तुम्ही हा मेसेज केला, ताई माझा मेसेज वाच, ताई माझा मेसेज वाच, ताई माझा मेसेज ऐक, हेच जर केलं, 10 मेसेज जर मी चेक केले, त्यात एकच वाक्य असतं, ताई माझा मेसेज बघ, ताई माझा मेसेज बघ. अरे काय किती वेळ गेला माझा त्याच्यामध्ये. तर जो तुमचा शेवटचा मेसेज असेल तिथं मी क्लिक करत असते, तर तिथं तुमच्या कामाचंच बोलणं तुमचं तिथं झालं तर मी पटदिशी तुमची ऑर्डर रेकीला घेऊ शकते. मी पूर्ण रात्र जागून रेकी करतेय, तर प्लीज माझ्या पण कष्टाला चीज होऊ दे. सगळ्यांचं सामान दिवाळीच्या 4 दिवस आधी तुमच्यापर्यंत पोचू दे. मला पण 4 दिवस अभ्यास करायचा आहे आणि माझी पण दिवाळीनंतर परीक्षा आहे, त्यामुळं मी 8 दिवस पुढं काम करणार नाहीये. दिवाळीच्या आधी 4 दिवस काम बंद होणार आहे आणि त्याच्या आधी पण मी 4 दिवस ऑर्डर घेणं पण बंद करणार आहे. त्यामुळं जे काही करायचंय तुम्हाला ते या आठवड्यामध्ये करा ऑर्डर. बाकी
नंतर. तर चला, खूप सारी बडबड झाली. ॲटम जर घेऊन बसले ना मी आता, तर 81 ॲटम आपल्याकडे झालेले आहेत. त्यामुळे एवढं तर मी पण बोलू शकत नाही, पण तरी पण मी करते एक प्रयत्न. बघू, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी एक प्रयत्न करून तुमच्यापर्यंत काहीतरी वेगळं पोहोचवणार आहे, ते पोहोचवूया. वेगळं म्हणजे काय की एकेकाचा व्हिडिओ, वेगळं म्हणजे तुमचं चालू होईल ताई काय करणार आहे, ताई काय एक एक गोष्टीचा व्हिडिओ, की ही पोटली, ही आता लग्नाची पोटली कशी वापरावी, याचा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ व्हॉट्सअपला असेल, तो मी आपल्या ग्रुपवर वगैरे टाकायला सुरुवात करणार आहे. ग्रुप अजून करायचा आहे, कुणी नाराज होऊ नका, मला घेतलं नाहीये वगैरे. ग्रुप मी अजून केलाच नाहीये. दिवाळीतच बहुतेक माझा ग्रुप तयार होईल. त्याच्यावर फार वेगळं काम मला करायचंय, त्यामुळे ते माझं चालू आहे अजून. तर चला, माझी बडबड बास करते. तुम्ही पण कंटाळला असाल माझ्या बडबडीला, तर इथंच टाटा बाय बाय. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.